राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत। नगरपालिका निवडणुकीसारखा महापालिका निवडणुकीत घोळ नको त्यासाठी पाऊल उचलावीत अशी प्रतिक्रिया आता विरोधकांनी दिलेली आहे। आपण पाहूयात। सध्या निवडणुका लोकशाहीने होतात हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे। आता आम्ही सामदामदंड भेद बोललो, आम्ही अडवण्याचा प्रयत्न करू। बाकी सत्ता आमच्याकडे नाही, त्याचा वापर सर्रास केला जातो। बाकी तुम्ही बघितलंय, मतदाराला आकृष्ट करण्यासाठी कुठल्या कुठल्या स्कीम आणि योजना येतात। आता सत्ता आणि सत्तेतून पैशातून निवडणुका परत जिंकायचं एक नवीन तंत्र महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळतोय। आम्ही लोकशाहीतून अडवण्याचा प्रयत्न करतोय। शेवटी निकाल हा मतदार राजाला घ्यायचा असतो। म्हणून मला वाटतं की निवडणुका लोकशाही व्हाव्या एवढीच आमची त्यावेळेला अपेक्षा आहे। 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे। निवडणूक आयोगाला एकच विनंती आहे की ज्या पद्धतीनं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो निवडणूक आयोगाने जो घोळ घातला, तशा पद्धतीचा घोळ न घालता चांगल्या पद्धतीनं निवडणुका झाल्या पाहिजे, याच्यासाठी योग्य ती पावलं निवडणूक आयोगाने उचलली पाहिजे। आतापर्यंत या 50 वर्षात अशा निवडणुका झाल्या नाहीत, त्या तशा निवडणुका या नगरपालिकेमध्ये झाल्या। त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या तरी निवडणूक आयोगाने व्यवस्थित पाडाव्या ही निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करतो। 3.5 वर्षांनी आज गंगेत घोडं राहिलं। इतके दिवस आज निवडणुका, उद्या निवडणुका, 4 महिने पुढे, 2 महिने मागे, जे काय चाललेलं त्याच्यावर अखेर पडदा पडला आणि निवडणुका घोषित झालेल्या आहेत। निश्चितपणे ही एक आनंदाची बाब आहे, पण ज्या पद्धतीने मतदार यादीत घोळ होता तो सुधारण्याच्या ऐवजी तशाच घोळांचं आपण निवडणुकीला सामोरे जातोय। पण एक निश्चित सांगतो की जिथे आम्हाला बोगस मतदार आढळतील तिकडे त्यांना काय ट्रीटमेंट द्यायची आम्हाला राजसाहेबांनी सांगितले, त्या पद्धतीने आम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊ। आणि मुंबईचा महापौर हा मराठीच असेल या एका उद्दिष्टाने अख्खा मराठी माणूस या वेळेला निवडणुकीमध्ये उतरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।